नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। बीएड कॅपचा तिसरा राऊंड आहे तो प्रसिद्ध झालेला आहे। ज्यांना कॉलेज मिळालेले आहेत, कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, तर यांना आजपासून ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे। सर्वप्रथम तुम्हाला फ्रीज जो टॅब आहे त्यावरती क्लिक करायचं आहे, सीट ॲक्सेप्ट करायची आहे। 1000 रुपये तुम्हाला पे करावे लागतील। यापूर्वी जर तुम्ही बेटरमेंट ऑप्शन घेतला असाल 1000 रुपये फी पे करून, तर तुम्हाला पुन्हा 1000 रुपये भरण्याची गरज नाही। तर अशा प्रकारे तुम्हाला ती प्रिंट काढायची आणि संपूर्ण डॉक्युमेंट जेवढे डॉक्युमेंट सीईटी पोर्टलमध्ये अपलोड केले होते तर ते सगळे डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला कॉलेजला 23 तारखेच्या आतमध्ये व्हिजिट करायचे आहेत। कारण का याच कालावधीमध्ये तुम्हाला ॲडमिशन करायचं आहे। अनेक कॅन्डिडेट विचारत होते की बेटरमेंटचा ऑप्शन आहे का, तर तिसऱ्या राऊंडमध्ये बेटरमेंटचा ऑप्शन नसतो आणि याच्यानंतर शेवटचा राऊंड इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड तुम्हाला द्यावा लागणार आहे। तर ज्यांना कॉलेजेस मिळणार नाही आहेत तर असे आणि याचबरोबर ज्यांना कॉलेज पसंतीचं मिळालं नाही आहे असे कॉलेजचे असे जे स्टुडंट आहेत ते कॅप राऊंड 4 साठी वेट करू शकतात। तर कॅप राऊंड चौथा जो आहे तो इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड आहे। तर याच्यामध्ये जो मॅनेजमेंट कोटा म्हटला जातो तर याच्यामध्ये थोडी फी जास्त असते, पण स्कॉलरशिप योजनेचा लाभ याच्यामध्ये मिळतो। तर अशा प्रकारे लवकरात लवकर प्रवेश करून घ्यायचा आहे। तर ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील जे कॅप राऊंड 3 अंतर्गत जे सिलेक्ट झालेले आहे तर सर्व कॅन्डिडेटपर्यंत नक्की शेअर करा। बीएड कॅप प्रोसेस संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।